ठाकरेंच्या शिवसेनेत मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। आदित्य ठाकरे कार्याध्यक्ष होणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे। साम टीव्हीला विश्वसनीय सूत्रांकडून ही माहिती मिळालेली आहे। वर्धापन दिनाच्या दिवशी आदित्य ठाकरे यांची कार्याध्यक्षपदी घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। साम टीव्हीला विश्वसनीय सूत्रांनी या संदर्भात माहिती दिलेली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेत 2003 ची पुनरावृत्ती होणार असल्याचे संकेत असून जून मध्ये ठाकरेंच्या शिवसेनेची कार्यकारिणीची बैठक होणार आहे आणि या बैठकीत एकमताने आदित्य ठाकरे यांना कार्याध्यक्ष करण्याचा ठराव केला जाणार असल्याची माहिती साम टीव्हीला सूत्रांनी दिलेली आहे। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे जोडले गेलेले आहेत। गिरीश, अत्यंत मोठी बातमी आहे, काय अधिकची माहिती? ठाकरेंच्या शिवसेनेत 2003 ची पुनरावृत्ती होणार असल्याची माहिती आहे। कारण 2003 ला जसं उद्धव ठाकरेंना कार्याध्यक्ष करण्यात आलं होतं तशाच पद्धतीने आता 19 जूनला जेव्हा शिवसेनेचा वर्धापन दिन सोहळा पार पडेल त्यावेळी आदित्य ठाकरे यांना कार्याध्यक्ष म्हणून घोषणा केली जाणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिलेली आहे। एक त्यांची कार्यकारिणीची बैठक पार पडणार आणि या बैठकीत आदित्य ठाकरे यांना कार्याध्यक्ष करण्याचा जो प्रस्ताव आहे तो प्रस्ताव मांडला जाईल आणि त्यानंतर मग 19 जूनला जेव्हा वर्धापन दिन सोहळा असणार आहे त्यावेळी आदित्य ठाकरे यांची कार्याध्यक्ष म्हणून घोषणा केली जाणार असल्याची माहिती मिळते। आणि 2003 साली जसं बाळासाहेब ठाकरे हयात असताना नव्याने एक पद तयार करण्यात आलं होतं कार्याध्यक्षाने उद्धव ठाकरे यांची जेव्हा महाबळेश्वरमध्ये 2003 साली जे कार्यकारिणी पार पडली त्या कार्यकारिणी जेव्हा उद्धव ठाकरे यांची घोषणा करण्यात आली तशाच पद्धतीचं तीच पुनरावृत्ती आता आपल्याला यावेळी देखील पाहायला मिळणार आहे। आणि एक नवी टीम हे आदित्य ठाकरे करण्यात एकीकडे उद्धव ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख म्हणून असणारच आहेत, मात्र त्यांच्यानंतर उत्तराधिकारी म्हणून जे आदित्य ठाकरे यांच्याकडे पाहिलं जात आहे त्यामुळे पद त्यांच्याकडे दिलं जाईल आणि आदित्य ठाकरे स्वतःची एक टीम तयार करणार आहेत। जसं 2003 साली उद्धव ठाकरे यांनी त्यांची टीम तयार केलेली होती तशाच पद्धतीची टीम एक युवा टीम हे आदित्य ठाकरे तयार करणार आहेत आणि त्या अनुषंगाने त्यांच्याकडे एक मोठी जबाबदारी म्हणून कार्याध्यक्ष पद हे सोपवलं जाणार आहे। खरं तर त्यांच्या संपूर्ण घटनेत हे कार्याध्यक्ष पद नाहीये, मात्र 2003 साली जसं नव्याने हे पद तयार करण्यात आलं होतं तशाच पद्धतीची ही पुनरावृत्ती आजच्या यावेळी देखील आदित्य ठाकरे यांना कार्याध्यक्ष करण्याच्या दृष्टीने केलं जाणार आहे। आणि एक महत्त्वाचं पाऊल आणि एक ठाकरेंच्या शिवसेनेत एक मोठी घडामोड ही राजकीय दृष्टीने, कारण 2029च्या निवडणुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे। कारण ज्या पद्धतीने शिवसेनेतून एक खासदार आमदार गेलेले आहेत, त्यांना सोडून गेले आहेत, त्यानंतर ज्या पद्धतीने मुंबई महानगरपालिकेची सत्ता देखील हातातून गेलेली आहे, अशा स्थितीत पक्षाला पुन्हा एकदा उभारे आणणं एक महत्त्वाचं काम हे आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या समोर असणार आहे आणि ही जबाबदारी आदित्य ठाकरेंवर दिली जाणार आहे। जी 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 गिरीश, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। तर आपण पाहतोय शिवसेनेच्या एकूणच या पक्षामध्ये मोठा बदल होऊ शकतो। आदित्य ठाकरे यांची कार्याध्यक्षपदी निवड होऊ शकते। विश्वसनीय सूत्रांकडून ही माहिती हाती आलेली आहे। ठाकरे सेनेमध्ये 2003 मध्ये ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे यांना कार्याध्यक्ष बनवण्यात आलं होतं आणि त्यानंतर राजकीय समीकरण बदललं होतं शिवसेनेच्या अंतर्गत, त्या पद्धतीने आता आदित्य ठाकरे यांना कार्याध्यक्ष केल्यानंतर शिवसेना पुन्हा नवी भरारी घेणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे।